संवादमध्ये आपलं स्वागत. तुम्ही स्वतः एवढ्या सगळ्या म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या बरोबर काम केलं, नंतर विनोबाजींना पाहिलं, या सगळ्यातनं जी तुमची मूस घडत गेली त्याच्यातनं अजून एक काम उभं राहिलं ते म्हणजे व्यसनमुक्तीचं. व्यसनमुक्तीचं काम तुम्ही आजही करता. कोणत्या प्रकारे या समस्येला म्हणजे खरं तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भारतामध्येच करता, पण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनतेचे बळी दिसतात आणि तरुण मुलं आणि बेकार मुलं आणि घरातले कर्ते पुरुष आणि अंततः स्त्रियांना त्याचं व्हिक्टीम व्हायला लागतं, बळी व्हायला लागतं. तर या सगळ्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये व्यसनाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता गांधी विचारातून आणि त्याच्यावरनं मार्ग कसे काढले? तर शाळा ही आमची प्रयोगशाळा आम्ही पहिल्यांदा मानली की नवीन पिढी आमच्याकडे येते आहे आणि ही निदान व्यसनमुक्त होऊन जर निघाली तर उद्याची सुदृढ पिढी त्यातून निर्माण होईल. म्हणून त्यांच्या घरापर्यंत जाणं, शिक्षकांनी त्यांच्या पालकांशी बोलणं आणि त्याचा सर्व्हे करून कोणाला कोणतं व्यसन आहे याची यादीच आम्ही तयार केलेली आहे आणि त्यामध्ये मग निरनिराळे पोस्टर्स दाखवून त्याचे कॅन्सरपर्यंत कशा रीतीनं दुर्धर आजार त्यातून निर्माण होते हे मुलांना समजवून त्यांच्या मनामध्ये त्याची स्पष्टता एकतर होऊ शकते. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं किंवा मग विद्यार्थी म्हणतात आम्ही काय करावं, तर तुम्ही सांगावं किंवा आम्हाला हे नको आहे. आई सांगते मुलीला अगं तुझं पोट दुखते आहे ना, मग तंबाखू घे ना, असं होतं. हां असं होतं. आणि मग त्यातून ते म्हणते किंवा हे तर आम्हाला घरूनच सांगितलं जाते. मग ते कसं चुकीचं आहे हे त्यांना समजून सांगणं, ते आईला सांगणं, पालकांच्या सभेमध्ये ते सांगणं, हे सगळं सांगणं सुरूच असतं. एका मुलीने सांगितलं वडिलांना की बाबा आम्ही ऐकलेलं आहे की तंबाखू खाणं बरोबर नाही. वडील तंबाखू घोटत होते. तिने एकदम त्यांना धक्का मारला, तिचा तंबाखू त्याने सांडून दिला खाली. तो बाप पुन्हा दुसऱ्यांदा घेतो, ती दुसऱ्यांदा त्याला मारते, तिसऱ्यांदा घेतो, तिसऱ्यांदा त्याला हे करते. तेव्हा बाप चिडतो आणि तिला मारतो आणि ती सांगते की मी 3दा बापाला मज्जाव केला आणि शेवटी मला मार खावा लागला. तर हे जे बालमानस जे आहे ते असं तयार होऊ शकते घराघरातून, हे आमच्या निदर्शनास आलं. आम्ही काम करत होतो कुंडीतील लागवड. त्या मुलाला विचारलं का रे बाबा तुझे वडील काय करते, तर वडील दारू पितो. आई काय करते, आई जाऊन लोकांकडे स्वयंपाक करते. मग वडिलांना तू काही म्हणत नाही का? वडिलांना आम्ही कसं म्हणावं, अरे तू नाही म्हणणार तर कोण म्हणणार आहे, तुलाच त्याच्याशी लढा द्यायचा आहे. असं करून त्याच्या लढण्यासाठी त्याला प्रवृत्त करणं घरामध्ये, हे एक काम आमचं असतं. गावोगाव आता शेतकऱ्यांची आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात जास्त आहे. त्या संदर्भात आमच्या पदयात्रा निघतात. त्यावेळेला आम्ही घरोघरी जाऊन तो सर्व्हे करतो, कोण पिणारे आहे काय आहे त्यांना समजावून सांगण्याचं काम. रात्री जी गावसभा होते त्या गावसभेमध्ये व्यसनापासून जे दुष्परिणाम होते ते समजावून सांगणं आणि आपण जे कमाई करतो ते आपल्या मुलाबाळांना खाऊ घालण्याच्या अपेक्षा आपण व्यसनामध्ये कशी गमावतो हे सगळं समजून सांगण्याचं काम आम्ही करत असतो. त्यामुळे बालकांपासून तर पालकांपर्यंत ही मोहीम आमची अखंडपणे चालू असते.